एक महत्त्वाची बातमी, बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज अर्ज भरणार। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार सध्या काटेवाडीत पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण आता पाहणार आहोत। पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी सुनेत्रा पवार या पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ पवार हे देखील सध्या काटेवाडीमध्ये पोहोचलेले आहेत। मोठा शक्ती प्रदर्शन करत हा उमेदवारी अर्ज जो आहे तो भरला जाणार आहे। या अर्ज भरताना राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना या ठिकाणी उपस्थित राहण्यास सांगितलेलं आहे। तसंच 12:30 वाजता हा अर्ज भरला जाईल। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। प्रदीप, आपण पाहतोय सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार सध्या काटेवाडीमध्ये पोहोचलेले आहेत, काय सांगाल? अगदीच सुनेत्रा पवार जे आहेत त्या कुटुंबासमवेत मेळाव्यासाठी रवाना होत आहेत। अजित पवारांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन त्या अभिवादन करतील आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा जो मेळावा पडतो आणि त्या मेळाव्यानंतर बरोबर 12:30 वाजता सुनेत्रा पवार यांचा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केला जाणार आहे। मात्र काटेवाडीतल्या त्यांच्या मूळ गावी आपण पाहतो की निवासस्थानी अजित पवारांच्या आईचं दर्शन घेण्यासाठी सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या आलेल्या होत्या। पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार आपण पाहतोय की सध्या त्यांच्या शेतातल्या गाईला पाणी जे आहे त्याचबरोबर आपण पाहतोय की दान देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत। शुभकार्याची सुरुवात जी आहे ती पवार कुटुंबातल्या आपण पाहतोय की कन्हेरीतल्या मारुतीरायाच्या दर्शनानं होत असते। मात्र अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि आज सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करतायत। सुनेत्रा पवारांच्या विरोधामध्ये सुद्धा काँग्रेसनं उमेदवार दिलेला आहे। मात्र अर्ज मागे घेण्यापर्यंत ही पोटनिवडणूक आहे ती बिनविरोध करण्याचा प्रयत्न जो आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जाणार आहे। राज्यातले सगळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री त्याचबरोबर आमदार महत्वाचे नेते जे आहेत ते उपस्थित राहतील। भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते उपस्थिती लावणार आहे। नाही थोड्याच वेळात सुनेत्रा पवार आणि पवार कुटुंबासमवेत जे आहे ते मेळाव्यासाठी रवाना होतील। मात्र आपण पाहतो की सध्या त्या काटेवाडीतल्या त्यांच्या निवासस्थानी पाहायला मिळतात। खंडणीतल्या मारुतीरायाचं दर्शन घेतल्यानंतर अजित पवारांच्या स्मृतीस्थळावरती आणि त्यानंतर बारामतीमध्ये जो राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडतो त्या मेळाव्याला त्या उपस्थित राहतील। तर महत्वाचं म्हणजे बारामतीतल्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं पहिल्यापासून भूमिका घेतलेली आहे ती म्हणजे ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी। मात्र महाविकास आघाडीमधले घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं या ठिकाणी उमेदवार जो आहे तो उभा केलेला आहे। त्यामुळे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जे आहेत ते काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज भरताना उपस्थित राहणार नाही। मात्र अर्ज माघारी घेण्यापर्यंत काँग्रेस हायकमांडशी बोलून त्यावरती काय तोडगा काढला जातो का किंवा निर्णय घेतला जातो की पण महत्त्व असणार आहे। मात्र सध्या सुनेत्रा पवार जे आहेत त्या काटेवाडीतल्या मूळ त्यांच्या निवासस्थानी आहेत। अगदी 5 मिनिटांमध्ये त्या निघतील आणि त्यानंतर मेळाव्याच्या ठिकाणी रवाना होताना पाहायला मिळतील। बरोबर 12:30 वाजता चंद्रशेखर बावनकुळे सगळे मंत्री त्याचबरोबर आमदारांच्या उपस्थितीमध्ये सुनेत्रा पवारांचा पोटनिवडणुकीसाठी अर्ज जो आहे तो भरला जाणार आहे। धन्यवाद प्रदीप, तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार हे सध्या काटेवाडीमध्ये आपण पाहतोय। दुपारी 12:30 वाजता उमेदवारी अर्ज त्या दाखल करतील। काटेवाडी या त्यांच्या निवासस्थानी सध्या त्या पोहोचलेल्या आहेत आणि पुढील 5 मिनिटात त्या मेळाव्यासाठी रवाना होणार आहेत। त्यानंतर मोठ्या शक्ती प्रदर्शन करत 12:30 वाजता हा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे। भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे अर्ज भरताना उपस्थित राहणार आहेत। तर राष्ट्रवादीचे देखील अनेक महत्त्वाचे नेते जे आहेत ते देखील यावेळी उपस्थित असणार आहेत। या बातमीवर आपलं लक्ष असणार